बसलोय तर या प्रभागाचं ग्रामदैवत असणारी मंगाई देवी, आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी, सगळी संत परंपरा, शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या परंपरेला अखंड दंडवत घालून तुम्हा सगळ्यांना जय श्रीराम. इथं आपल्याला जे दिलं गेलंय शस्त्र शास्त्र शस्त्रास्त्र संस्कार, मला सांगाल आता मगाशी तुम्ही आपल्या पालकांचं पाद्यपूजन केलं. आयुष्यात याच्या आधी हा प्रसंग कधी तुमच्या आयुष्यात आला होता का? हा, की आमची जी संस्कृती आहे ना ती मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही अशी असणारी जगदवंद्य असणारी आर्य सनातन संस्कृती आहे. ती संस्कृती जपायची असेल तर त्या हिंदू भूमीमध्येच फक्त आहे, कारण ही देवभूमी आहे, ही सुवर्णभूमी आहे, ही तपोभूमी आहे, जगाचा बाप बनण्याची क्षमता असणारी भूमी आहे. आणि आज होतो आहोत, फक्त भविष्यात राहणार आहोत की नाही हे मात्र तुमच्या सगळ्यांच्या साधनेवरती अवलंबून आहे, तपश्चर्येवरती अवलंबून आहे. कारण मगाशी सांगितलेल्या प्रास्ताविकामध्ये हे वास्तव आहे. इंग्लंडमध्ये पहिलं कॉन्व्हेंट निघालं त्यावेळी भारतामध्ये 7,32,000 गुरुकुल होते त्यावेळीची संख्या. आणि गुरुग्रही जाऊन अभ्यास होता. पहाटे 4 वाजल्यापासून उठून स्वतःची कामं सगळी स्वतः करत गुरुग्रही राहून ज्या विद्येमध्ये मला गती आहे त्या विद्येचा सर्वांगीण अभ्यास, म्हणजे 18 अलुते आणि 12 बलुते सुद्धा त्यामध्ये आले. आज हे सगळं काही आमच्यापासून हरवत निघालंय. त्यांनी सांगितल्या पद्धतीने लॉर्ड मेकाले आला, इथं सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि हिंदुस्थान निलंकृत करायचं असेल तर इथली सर्वात मोठी असणारी ताकद जी आहे ती गुरुकुल शिक्षण पद्धती, ती आम्हाला नष्ट केली पाहिजे. इथली दुसरी ताकद आहे एकत्र कुटुंब पद्धती, ती आम्हाला नष्ट केली पाहिजे, तरच हिंदुस्थानवरती आम्ही राज्य करू शकतो. हा विषय त्यांच्या चित्तात होता. आणि त्या लॉर्ड मेकालेच्या पाठवलेल्या अहवालावरती विचार करून त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारनं या सगळ्या गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या. ज्यावेळी तुम्ही गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होतात तरी सांगितलं होतं उल्लेख अगदी बरोबर आहे. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांकडे जाऊन शिक्षण घेतलं. भगवान श्रीकृष्ण योगेश्वर भगवान, त्याला काही गरज होती का? जो जगाचा नियंता आहे, जो जनित आहे, जो पालन करतोय, तो विश्व नियंता भगवान श्रीकृष्ण योगेश्वर भगवान सुद्धा सांदीपणी ऋषीच्या आश्रमात शिकले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिकले. संतही एका पातळीवरती आहेत, साधकही एका पातळीवरती आहेत. अशी झालाच पाहिजे. त्याला म्हणतात साधना, त्याला म्हणतात सराव, त्याला म्हणतात नित्य उपासना. ती तुम्ही करणार की नाही? नक्की. कारण तुम्ही हा शब्द मला देत नाही आहात. तुम्ही शब्द जो देताय तो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपवित्र भगवान ध्वज इथे साक्षात उभा आहे, त्यांना देत आहात. जरी नित्य सरावाचं शिबिर आज जरी समाप्त होत असलं तरी इथून पुढे इथे शिकलेली साधना नित्य अभ्यास झाला पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय काही साध्य होत नाही हे नेहमी लक्षात घ्या. जगातल्या कितीही अनंत अवघड गोष्टी असल्या, अशक्य ते शक्य करायचं सामर्थ्य केवळ आणि केवळ अभ्यासामध्ये आहे, तपश्चर्येमध्ये आहे, साधनेमध्ये आहे. आज तुम्ही आयुष्यभर प्रतिज्ञा म्हटली होती भारत माझा देश आहे, म्हटली होती की नाही? पण भारताबद्दल तेवढं प्रेम, राष्ट्रप्रेम कधी आनमनाला जागे झालं का? नाही. कारणापुरतं होत होतं. परंतु आजपासून तसं होईल का? नाही. हे जे शस्त्र दिलंय तुम्हाला, जी विद्या दिली आहे ती स्वतःच्या संरक्षणाकरता तर आहेच, परंतु त्याच बरोबर जो आज काही देशामध्ये चाललेलं आहे हे सगळ्या दिशांनी त्या हिंदुस्थानला हरवायचंय, त्यांना
हिंदुस्थानला संपवायचंय, त्याचं अस्तित्व ज्या पद्धतीने विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यादव, पाची पाटाशाहीवरती मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी, हबशी या सगळ्यांना तो संपवायचा होता. 200 वर्ष चौरस मैल पसरलेलं. कधी आपल्या कर्नाटकातलं हंपीचं राज्य ते विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होती, त्या विजयनगरच्या राजधानीला संपवायला सगळेजण एकत्र आले होते. त्याच पद्धतीने आज हिंदुस्थानला हरवायला सगळेजण एकत्र येऊ पाहत आहे. हो, त्यामध्ये इस्लाम एक क्रमांक. लक्षात घ्या, कधीही या सगळ्या गोष्टीचा देव, देश, धर्मासाठी आपल्या संस्कृतीचा, जगाचे बाप असणाऱ्या, जगदवंदे असणाऱ्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण बाप का होतो तर यासाठी होतो. नाश करायचा असेल, काय सांगितलं भगवान योगेश्वर कृष्णाने? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे पुन्हा पुन्हा येईल म्हटले. ज्या ज्यावेळी आज तीच पुन्हा परिस्थिती येऊ लागली आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्याला सज्ज होणं आहे. शस्त्र शास्त्र शस्त्रास्त्रांशी सज्ज होणं आहे. आणि या मातेचं, कारण या सगळ्या तुमच्या माता आहेत त्या जन्मदात्रे आहेत, पण आपल्याकडे माता अनेक आहेत. गोमाता, गंगा माता, वेद माता, भारत माता, भूमाता, या सगळ्या मातांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. कारण या देखील जन्म देणाऱ्या माता, ज्या भारत मातेच्या देहावरती उगवलेलं अन्न खाऊन आपल्या छातीतून तुम्हाला मला जे अमृत पाजलं, ते धान्य कुठल्या देहावरती उगवलंय? भारत मातेच्या देहावरती उगवलेलं आहे. मग त्या मात्रेचं जर आम्ही ऋण देणं असेल तर मी भारत मातेचं सुद्धा ऋण देणं आहे की नाही? आणि ते द्यायला हवंय की नाही? हा, त्यासाठी आमची जबाबदारी आहे. जसं मी माझ्या आई वडिलांचं ऋण फेडलं पाहिजे, ज्यांनी मला आता विद्या दिली, ज्या गुरूंचं ऋण मी फेडलं पाहिजे, त्याच पद्धतीनं या भारत मातेचं सुद्धा ऋण देण्यासाठी आमची जबाबदारी आहे. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून, या देशाचा सुपुत्र सुपुत्री म्हणून माझं ते देखील कर्तव्य आहे. आणि त्याही कर्तव्यात मी कधी कमी पडणार नाही. अशीच भूमिका घेऊन आज इथून आपण जायचंय. हो, हे अगदी खरे. जोपर्यंत हे आमच्या जीवनात आले नव्हते ना, तोपर्यंत आम्ही तुमच्यासारखेच निवणच अवस्थेत होतो. आम्हालाही सर्वधर्म सांगा, आपण डीजेच्या तालावरती नाचायला लागतो. इथून पुढे जेव्हा जेव्हा शिवजयंती कराल, त्यातून डीजे वजा झाला पाहिजे. शिवजयंती करायची झाली तर तुमच्या सगळ्या लाठीकाठी, दांडबट्टा, तलवारबाजीचं पथक पुढे असलं पाहिजे. आणि आपल्या कर्तृत्वाचं, पराक्रमाचं, शौर्याचं, धाडसाचं, साहसाचं प्रदर्शन करत शिवछत्रपतींना अभिप्रेत असणारं राष्ट्र घडायचं असेल तर या शस्त्रांच्या लाठीकाठीच्या मेळ्यांनीच शिवजयंतीची मिरवणूक निघाली पाहिजे. करायचा का संकल्प? इथून पुढे शिवजयंतीमध्ये डीजे असणार, ती शिवजयंती अपेक्षित आहे आपल्याला. हिंदवी स्वराज्याचं जे सुवर्ण सिंहासन 32 मन होणार आहे, 32 मनाचं सुवर्ण सिंहासन, हो, जे सिंहासनाने काय सांगितलं? पाची पाताशाहीवरती मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, तुफानचा कंठळा बसवणारा आवाज करत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी जगे 1596 रायगडावरती लुप्त झालेलं सिंहासन उत्पन्न झालं. आम्ही बाप आहोत, आम्ही बापच राहू. तुमचा काळ इथे पुन्हा जन्माला आलेला आहे आणि हिंदू पतपाताशाहीचं सिंहासन पुनरती रायगडावरती उत्पन्न झालं. ते आज तिथं अस्तित्वात नाहीये, परंतु त्या सिंहासनानं आम्हाला स्वाभिमान शिकवला. तुमचं संरक्षण तुम्ही करू शकता हे आत्मभान दिलं आणि राष्ट्र म्हणून जगण्याची संकल्पना दिली. या सगळ्यांना मातीत घालून, पाची पाताशाहीवरती मुघलशाही, सिंधी, हबशी, पोर्तुगीज या सगळ्यांना मातीत घालून हिंदू पतपाताशाहीचं सिंहासन भव्य देण्याचं राज्य मार्गाने उत्पन्न केलं. ते टिकलं पाहिजे की नाही? तुम्हाला आम्हाला टिकवण्यासाठी दिलंय की नाही? मग टिकवण्याची जबाबदारी आमची आहे की नाही? हा, आणि म्हणून त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाच्या पहाऱ्याचा धारकरी मी होणार आहे. स्वतःच्या रक्ताचा ठसा देऊन ज्या दिवशी बेळगाव जिल्ह्याची असेल तयारी, त्या दिवशी या जिल्ह्यातून किमान 10,000 असे कडवे धारकरी
त्या सिंहासनाच्या संरक्षणाला जाणार आहेत. लक्षात घ्या, हा फक्त एक संस्कार झाला, परंतु ते 10,000 धारकरी हे केवळ केवळ आपापल्या गावामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये समाजावर कुठं अन्याय होत असेल, कुठं आमच्या माता भगिनीवर लवजीवाच्या बळी पडत असतील, कुठे लँड जिहाद होत असेल, कुठे ट्रेड जिहाद होत असेल, कुठे कल्चरल म्हणजे आमच्या संस्कृतीवरती कुणी घाला घालत असेल, तर त्या ठिकाणी 10,000 धारकरी आपला बाणा, शिवशाहीचा बाणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुमच्याकडून तेजस्वी साधना गरजेची. करायची का साधना? नित्य करायची का? आणि आज ज्या 10 दिवसात ज्या चैतन्य शक्तीचा अनुभव तुम्ही इथं घेतला, तीच चैतन्य शक्ती इथून पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात, आयुष्याच्या अंतापर्यंत स्वतःमध्ये जागी ठेवायची का? झाला तुमचा शब्द